नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय द काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज भाग 5. उंब्रजच्या पिंपळेश्वराचा नंदी पाणी प्यायला नदीकाठावर आला. नेहमीप्रमाणे तो नंदी आपल्या ऐटीत पाणी प्यायला लागला तेवढ्यात त्याच्या भव्य वशिंडावर एक बगळा येऊन टेकला. आपल्या राजेशाही अवयवावर यत्किंचित क्षुद्र पक्षी. नंदीनं पाणी प्यायचं थांबवलं, तोंड वर केलं आणि वशिंडाला जोरदार झिंजाडलं. बगळा पाय लांबून उडाला, पण त्या झिंजाडण्यात नंदीचा पाय पुढे टाकला गेला. नंदी तसाच पुढे आला, जोरदार प्रवाहात आला. त्याला आपल्या अजस्त्र शरीरामुळे मागे वळता येईना. तो सरळ मग प्रवाहातच सापडला. धारेत सापडल्यावर मग तोही तसाच काठाला लागण्यासाठी धडपडायला लागला. कितीतरी वेळ तो पाणी कापत नदीकाठ शोधण्याचा प्रयत्न करत होता. नंदीला पोहणं तसं नवीन नव्हतं, पण स्वतःहून पाण्यात उतरणं आणि इच्छा नसताना पाण्यात पडणं ह्यात फरक होता ना. गावानं महादेवाला सोडलेला तो लाडका नंदी मग सोयीचं होईल त्याप्रमाणे पोहत बसला आणि मग तसाच पलीकडच्या तीराला लागला. पाण्यात गेल्यावर तो असा नेहमीच पलीकडे जायचा. हिवरगावच्या कुरणात, गायरानात चरायचा. शेतमक्याचा असो, जोंधळाचा असो, गाजराचा असो, कसलंही असो, नंदी त्यात चरायचा. अलीकडे हिवरगाव, पलीकडे उंब्रजगाव, मधून वाहणारी कुकडी नदी. या दोन्ही गावांशिवाय नंदी कुणाच्याही गावात फिरायचा. त्या नंदीला सगळीकडे शंकरासारखा मान, महादेवाचा ना तो. श्रद्धेपोटी त्याच्या अंगावर कोणी साधा खडा किंवा मातीचा कणसुद्धा फेकून मारत नव्हतं. मनसोक्त सगळ्या प्रकारचं खाऊन नंदी बलदंड झाला होता, माजला होता. सर्वच ऋतूंमध्ये त्याच्या अंगात 12 हत्तीची ताकद असायची. मस्ती त्याच्या नसानसात होती. एवढी अंगात शक्ती असूनही त्या नंदीनं कोणा लहान मुलाला धक्कासुद्धा लावलेला नव्हता. आपल्या शिंगाचा प्रसाद त्यांनी गावातला कुठल्याही कुणब्याच्या गरीब बैलाला किंवा गुराला दिलेला नव्हता. त्यामुळे कोणाच्याही दारापुढं नंदी उभा राहिला की त्याच्या कपाळावर कुंकू व्हायला जायचं. त्याच्या मुखात सुपातलं पसाभर धान्य जायचं, नाहीतर ताजी भाकरी तरी पडायची. हा नंदी रंगानंही पांढरा सफेद, त्यात खिल्लार जातीचा. चालताना त्याच्या शक्तीमुळे तो इंद्राच्या ऐरावतासारखा दिसायचा. पुढे आलेली त्याची ती बागदार शिंग, ऐटदार वशिंड, त्यात नाकात वेसणसुद्धा न टोचलेली. कुठेही जावं, चरावं, बसावं, रवंथ करावं, भूक लागली की पुन्हा खाणं सुरू. चुन्यासारखा निव्वळ सफेद नंदी भुजंगरावाच्या कुरणात राहिला. भुजंगरावांना उंब्रजगावचा तो नंदी खूप आवडायचा. भुजंगरावांच्या मांडवाच्या दावणीला असले खिल्लार जातीचे 10 बैल होते, पण नंदीसारखी ऐट, ताकद त्यातल्या एकालाही नव्हती. प्रत्यक्ष महादेवालाही त्याच्यावर बसण्याचा मोह व्हावा असा तो नंदी. स्वतःच्या कुरणात, पिकात तो नंदी शिरत असला की ते त्याच्या जवळ येत. त्याच्या वशिंडावरनं प्रेमभरानं हात फिरवत. भुजंगरावांची आणि नंदीची चांगली दोस्ती जमली होती. नंदीच्या रूपानं त्यांना महादेव भेटल्याचा आनंद होई, पण आज उंब्रजगावचा तो नंदी आपल्या कुरणात बघताच त्यांच्या कपाळावरची शीर उडाली, तळपायाची आग मस्तकात गेली. कारण त्यांनी उंब्रजगावाशी वैर मांडलेलं होतं. उंब्रजगावची कुठलीही वस्तू त्यांच्या डोळ्यांना खुपत होती. त्यांची लाडकी जवानलेख पंचफुला उंब्रजगावच्या मुकुटराव इनामदारांनी पळवून नेली होती. तिचं अपहरण केलं होतं. त्यांचं खानदान नरकात गेल्याचं दुःख त्यांच्या अंतःकरणात जमा झालं होतं. त्यांच्या अभिमानाला, अस्मितेला इनामदारांनी सुरुंग लावला होता. पंचफुलेच्या सुटकेसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. निवडक लोक घेऊन त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांना मार खावा लागत होता. मनातनं ते चडफडत होते. त्या चडफडण्यानं त्यांनी मग वैरच सुरू केलं. त्याच उंब्रजगावचा तो नंदी. मग त्यांना तो आपल्या कुरणात चरताना कसा आवडणार? त्यांनी खोलवर श्वास घेतला. त्यांचं उराड तिरस्कारानं खालीवर झालं.
रायभानानं घाव केलेल्या हाताच्या मुठीची जखम भरून आली होती. ती जखम बघून त्यांच्या मनातलं वैर उसळलं, डोळ्यात ठिणगी उडाली, मनानं पेट घेतला. उंबरठचा नंदी आपल्या कोरोनात चरतो. भुजंगरावांनी काठीला भाल्याचा फाल ठोकला. भुजंगराव नंदीला कसलीही चाहूल लागू न देता कोरोनाच्या बांधावर उभे राहिले. नंदी आपल्या पाठीमागच्या शेपटानं रानमाशा हाकीत उडवत आणि आपलं वशिंड धुंदीतच तोलवत चरत होता. नंदीला कधीच कोणी विरोध न केलेला. नेहमीच तो सुस्त. जवळून कोणी गेलं तरी त्यानं कधी कोणाकडे बघितलं नाही. पण आज त्याला संकटाची खबर असावी. देवानंच त्याला ती जाणीव करून दिलेली असावी. त्याला भुजंगरावांच्या त्या दबकत जवळ येणाऱ्या पावलांची चाहूल लागली. गवताचा चारा खात खात त्यांनी तोंड वर केलं. भल्या थोरल्या भाल्याची काठी हातात घेऊन उभे असलेले भुजंगराव त्यांनी बघितलं. नंदीनी मान डोलावली. कुणाला पाहिलं की तो नेहमी अशीच मान हलवी आणि आपल्या चाऱ्याला तोंड लावी. भाला फेकावा का फेकू नये, का नुसता फत्तर मारावा? भाला नको, फत्तरच मारा. देवाच्या नंदीला टोकदार भाला लागेल, नंदी रक्तबंबाळ होईल, देव आपल्यावर कोपेल. अरे पण आपली पंचफुलं पळवली तेव्हा देव काय झोपला होता का? त्यांनी का नाही दिली मुकुटरावांना सद्बुद्धी? उलट मुकुटरावांच्या स्वाधीन केलं त्यांनी आपल्या पंचफुलेला आणि आपल्या हातात दिला पराजय. मुलगी पळवून नेल्याचं देवानं दुःख दिलं. त्याच देवाच्या ह्या प्राण्याची, ह्या जनावराची आपण तरी का म्हणून पर्वा करायची? देवाशी वैर धरायला हवं. चिडलेली माणसं देवाच्या मूर्ती फोडतात, त्या का? देवावरचा विश्वास उडतो तेव्हा. देव ही क्रियाशून्य शक्ती आहे, भाकड कथा आहे असा समज होतो ना तेव्हा. रोज नित्यनेमानं देवपूजा करणाऱ्या भुजंगरावांचं डोकं अविचारानं भरकटलं. त्यांनी बांधावरचा दगड उचलला. नंदीची ती पुढे आलेली बागदार शिंग, ती शिंग त्यांच्या नजरेत खुपली. त्या दोन शिंगांपैकी एक शिंग दगडाच्या दणक्यानं तोडावं, मोडावं. दात ओठ खाऊन भुजंगरावांनी नेम धरला आणि दगड हाणला. चरणाऱ्या नंदीच्या दोन शिंगांमध्येच तो आदळला. नंदीच्या मस्तकात जाळ झाला. नंदीनं मानकाट वर केलं, बांधावर उभ्या असलेल्या भुजंगरावांकडे बघितलं आणि त्याचे डोळे तांबारले. नंदीच्या डोळ्यात रक्त उतरलं. नेहमी मायेनं पाहणाऱ्या माणसाच्या दोन्ही हातात मारण्यासाठी रोखलेला टोकदार भाला. नंदीच्या नाकपुड्या फुरफुरल्या. तोंडातला अर्धवट चावलेला घास गळून पडला. त्याने डिरकी फोडली. पुढच्या पायानं त्यांनी खालची माती उकरली. भुजंगरावांनी भाला खाली घेऊन दुसरा दगड उचलला. त्यांच्याही डोळ्यात खुनशीपणा उतरला. पहिल्यापेक्षा त्यांच्या हातात आता जोर आला. डाव्या हातात भाला तोलून त्यांनी उजव्या हातानं दगड भिंगारला. खाड दिशी नंदीच्या एका शिंगाच्या मध्यावर वाचला. त्या फटक्यानं नंदीच्या मस्तकात पहिल्यापेक्षाही जास्त जाळ झाला. वडवानलच पेटला. भुजंगरावांच्या रोखानं त्याने मुसंडी मारली. मस्तवाल नंदी इतका चपळाईनं अंगावर येईल याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांच्या एका पायातला जोडा पाडला आणि ते तसेच मागे वळले. कोरोनाचा बांध सोडून मैदानात आले. नंदीनं बांधावर उभं राहून आपल्या शिंगानं माती उकरली. शेपटीचा गोंडा चेंडूसारखा आसमानात उडवला. मग स्वतःभोवती रिंगण घेऊन त्यांनी भुजंगरावांची पाठ धरली. भुजंगरावांनी मागे वळून बघितलं. नंदीनी पाठलाग सुरू केला होता. मैदानातल्या झाडाला त्यांचा घोडा बांधला होता. ते घोड्याजवळ धावत येत असताना नंदीनी त्यांना गाठलं होतं. घोडा का जीव वाचवायचा? घोड्याला सोडून मग त्याच्यावर स्वार होण्याचा अवधी मिळणार नव्हता. भुजंगराव पुढेच धावले. झाडाखाली घोडा बांधलेला. नंदी तिथे आला. नंदीनं शिंग परजली. घोडा पोटात शिंग खुपसण्याआधीच मरणप्राय खिंकाळला. नंदीनी घोड्याला धडक दिली होती. जमिनीवर न बसणारा तो जातिवंत घोडा जमिनीवर कोसळला होता.
कोसळलेल्या घोड्याकडे न बघताच नंदी भुजंगरावांच्या पळणाऱ्या ठिपक्याकडे बघत होता. भुजंगरावांची खेटरं केव्हाच पायातनं सटकली होती. अनवाणी पायाने ते धावत होते. पायात काटे सराटे घुसून आणि दगड धोंड्यावर पाय ठेचकाळून रक्ताळले होते. दोनदा त्यांचा पाय धोतरात अडकून ते आदळले होते. त्यात पायाचे गुडघे हाताचं ढोपर फुटलं होतं. कपाळमोक्ष झाला नाही हे त्यांचं नशीब. भुजंगराव पाटील गावाकडे पळत येत आहेत हे बघून मारुतीच्या कट्ट्यावर बसलेली तालीमबाज पोरं उड्या मारत त्यांच्याकडे गेली. तेवढ्यात त्यांनी तुफानागत येणारा उमरतचा तो बलाढ्य नंदी बघितला. पोरं तशीच मागे पळाली. तालमीजवळ बैलाला पत्री ठोकणाऱ्या नालबंदाला त्यांनी आवाज दिला, अरे नंदीला आडवा कर, पळ. पत्रा ठोकण्यासाठी आडवा केलेला बैल सोडून नालबंदानं आपला नाडा खांद्यावर टाकला आणि झाडामागे झाला. नंदी पुढे आडवा व्हायचं त्याच्या अंगात धाडस नव्हतं. झाडामागनं तो तसाच पळायला लागला. पण पोरांनी सरळ त्याच्या दंडाला हात घातला. आपण आता ह्या पोरांचं ऐकलं नाही तर गावातलं नालबंदी आणि शिंग शाळणीचं काम मिळणार नाही या भीतीनं नालबंदानं खांद्यावरच्या नाड्याला हात घातला. मोठ्या हिमतीनं त्यांनी पटांगणात नंदी येताच अडवला तसा नंदी फुतकारला. नालबंदानं नाड्याचा फास तयार केला. नेहमीच्या कौशल्यानं त्यानं बैल खाली पाडण्याच्या कौशल्याने नंदीवर नाडा फेकला. नंदीच्या पाठीवरनं नाड्याचा फास आपटून पोटा खालून नालबंदाकडे आला. विजेच्या चपळाईनं नालबंदानं नंदी आवळला. पाठीमागच्या पायांमधनं त्याने नाड्याचा शेंडा फेकला आणि मोठ्या युक्तीनं नंदी गावाच्या मोठ्या पटांगणात नाड्यानं जखडून खाली आडवा करून टाकला. नंदी खाली पडताच नालबंदाला धीर आला. गोष्टीतल्या सिंहागत त्यांनी नाड्याच्या जाळ्यात नंदी बांधला. त्याचं पोट शिंग पाय सगळं बांधून टाकलं. साध्या वेसणीचं बंधन माहिती नसणाऱ्या, गळ्याला दावं कधी माहीत नसणाऱ्या त्या नंदीचं सगळं शरीर गाठोड्यासारखं बांधलं गेलं. पुढे पळणारे भुजंगराव पाटील श्वास घेण्यासाठी थांबले. त्यांनी मागे पाहिलं तर नंदी नव्हताच. नंदी गेला कुठे? धापा टाकत ते उभे राहिले. तो पटांगणात नालबंदानं नंदी आवळलेला पाहिला. पायात पळण्याचं काय चालायचंही त्राण नसणाऱ्या भुजंगरावांना अवसान चढलं. भाल्याच्या फाळाला दगडावर घासून चोच साफ केलेल्या कावळ्यासारखे ते पुढे झाले. तसं दोराचं टोक हाती असलेला नालबंद ओरडला, पाटील नंदीला भाला टोचू देणार नाही म्या. हा पिसाळल्यागत भुजंगराव ओरडले. हो देवाचा नंदी येतो. मग तू काय त्याला नाल ठोकण्यासाठी खाली पाडला का? अहो तुमचा जीव वाचवण्यासाठी पाडला मी त्याला. भुजंगराव बेफाम झाले होते. नंदीऐवजी ते नालबंदावर भाला घेऊन धावले. नालबंदानं मग सरळ नंदीच्या नाड्याचा दोर सैल केला. नंदीनं चारी पाय लांबवले, शिंग उडवली. चटदिशी नंदी उठला. त्यांनी मग पुन्हा नालबंद सोडून भुजंगरावांचा पिच्छा धरला. नालबंदानं आपला नाडा गुंडाळला. भुजंगरावांनी ही प्रसंग ओळखला. अंगात चंद्रबळ आणून ते आपल्या वाड्याकडे धावत सुटले. नंदी आपल्या अंगावर येणार हे ओळखून नालबंदानं पटांगणातलं झाड गाठलं. भुजंगराव दिसेनात म्हणून नंदी मागे वळाला. तो नालबंद झाडावर चढतोय. नंदी झाडाकडे धावत आला. खारकोंडीगत नालबंदानं झाडाचा शेंडा गाठला. नंदी झाडाकडे आला. नंदीनं झाडावरच चाल केली. त्यांनी झाडाला सरळ सरळ टक्कर दिली. झाड शेंड्याकडे थरारलं, हादरलं. शेंड्याचा नालबंद खाली कोसळून पडावा म्हणून नंदीने पुन्हा 4-5 धडका दिल्या. किल्ल्याचा दरवाजा तुटून पडावा म्हणून हत्तीनं धडका द्याव्यात. त्याच दणक्यानं नंदी झाड हादरवत होता. पण ते झाड चांगलं पोसलेलं होते. त्याची सालवटं सोलून निघण्याव्यतिरिक्त त्याला काहीच झालं नाही. नालबंद माकडासारखा वरून सगळा प्रकार बघत होता. वैतागून नंदीनं वर बघितलं. तो हंबरला, नालबंदा खाली ये. पत्र्या ठोकणाऱ्या रानटी बैलांचा अनुभव असणारा नालबंद वर सुखरूप होता. नंदीला काही न खिजवता तो गरीब चेहऱ्यानं नंदीकडे बघत होता. कारण त्याला पोटासाठी सगळीकडे फिरावं लागत होतं आणि तो नंदी त्याला नेहमी रानात कुठेही चरताना दिसत होता. नंदीला आणखीन भडकवून तो नंदीचं रानातलं आडवाटेचं वैर आपल्या अंगावर घेऊ इच्छित नव्हता. कंटाळून नंदी गावातनं पुन्हा कुरणात आला. त्याची चाऱ्यावर इच्छा नव्हती.
कुरण उतरून तो नदीवर आला. पलीकडे उंबरज गाव. पिंपळेश्वराच्या मंदिरात घंटा वाजत होती. कळसावर भगव्या रंगाची पताका फडफडत होती. महादेव त्याला बोलवत होता की बेटा नंदी, कशाला तिकडे गेलास? चल ये इकडे, माझ्या आवारात येऊन बैस. नंदीनं पाण्यात उडी घेतली. पाणी कापत कापत तो देवा नावाड्याच्या नेहमीच्या होडीच्या ठिकाणावर आला. नंदीचा आणि देवाचा खूप लढा. देवाचा नंदी पाणी प्यायला नदीवर आला की नावाडी त्याला हाक घालायचा. कान टवकारून नंदी हांबरून त्याला साथ द्यायचा. त्यामुळे दोघांची चांगली जोडी जमली होती. पाणी कापून नंदी काठावर येताच देवानं होडीतली भाकरी होती ती काढली, नंदीच्या तोंडाजवळ धरली. पण नंदीनी भाकर फक्त हुंगली. भाकरीसाठी त्यांनी तोंड वाचलं नाही. त्यांनी नावाड्याचा उघडा हात चाटला. तो खरबरीत स्पर्श नावाड्याला नेहमीचा परिचयाचा. त्यांनी उत्तरादाखल नंदीच्या पाठीवरनं हात फिरवला तर नंदीच्या पाठीवर, पोटावर दोराचे भले जाड वळ उठलेले. नंदीच्या डोळ्यात पाणी साकळलेलं. नंदीच्या शिंगाला एक चिठ्ठीही बांधली होती. ती चिठ्ठी देवा नावाड्यानं सोडवून घेतली. तसाच तो चिठ्ठी घेऊन मुकुटराव इनामदारांच्या वाड्याकडे आला. नंदीच्या शिंगाची चिठ्ठी त्यांनी मुकुटरावांच्या हातात दिली. चिठ्ठीत लिहिलं होतं, उंबरजकर मुकुटराव, आमची तरुण लग्न जमलेली पंचफुला भैरोबाच्या जत्रेतनं पळवून नेली. या गोष्टीला 8 दिवस झाले. तरी पंचफुला मोठ्या मानानं परत आणून घालायची जरूर नाही, कारण रामाला आपल्या सीतेच्या सुटकेसाठी रावणाला ठार मारावंच लागलं होतं. मलाही माझ्या लेकीच्या सुटकेसाठी. हिवरगावकर भुजंगराव पाटील. चिठ्ठी वाचून मुकुटराव चकित झाले. चिठ्ठीचा अर्थ असा होता की पंचफुला भुजंगरावांच्याकडे नाही आहे, पण तिला आणि शबीरला पोचवण्यासाठी आपण सोबत रायभानला पाठवलं होतं. देवा नावाड्यानं त्या दोघांना उंबरजच्या नदी तीरा पल्ल्याड नेऊन घालावं असा रायभानला निरोपही दिला होता. पंचफुला शबीरला पोचवायला रायभान गेला त्या दिवसापासून तो आपल्याला भेटलाही नाही. त्या दोघांची हालहवाल सांगायला आला नाही. रोज संध्याकाळी न चुकता भेटायला येणारा रायभान आपल्यापासनं दूर पळतोय का काय? छे, जीवाला जीव देणारा रायभान आपल्यापासून दूर कशासाठी पळेल? मग तो आपल्याकडे का येऊ नये? रायभान आपल्याकडे न येण्याचं कारण तरी काय? इनामदार विचारात पडले. मित्रहो, हा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.